ठीक आहे. अ, ठीक आहे. तर डाउट्स मध्ये मला एकाने पाठवलं होतं की पहिल्यांदा ते सुरुवात करतो मी. बक्षाळी इटरेटिव्ह आवाज येतोय ना सर्वांना? येत नसेल तर रिजॉइन करा. ठीक आहे. ज्यांना कोणाला साऊंड येत नसेल एकदा रिजॉइन करा लेफ्ट ठेवून, म्हणजे आवाज येईल. आपण न्यूमेरिकल मेथड्स मध्ये आहे. बक्षाळी इटरेटिव्ह मेथड आहे, त्याच्यावरती एक क्वेश्चन कंपल्सरी आहेच. इंडियन नॉलेज. ठीक आहे. तो बक्षाळी आहे ते एका प्लेसचं नाव होतं बक्षाळी. बघा आता यासाठी तुम्हाला फॉर्म्युलेच लक्षात ठेवायला पाहिजे, जे फॉर्म्युले माझ्याही लक्षात नाही. लास्ट सेशनला सुद्धा आपण सॉल्व्ह केला होता, त्यातलाच मी घेत होतो आणि इथले फॉर्म्युले आपण घेऊया त्यानंतर सॉल्व्ह करूया. सॉरी इटरेटिव्ह. ठीक आहे, इथंच होता. ओके. ठीक आहे, आता तुम्हाला स्क्रीनवरती त्याचा फॉर्म्युला वगैरे दिसत असेल. ओके. साईडला मूव्ह करतो. आपल्याकडे एक क्वेश्चन आहे, जो लास्ट इयरचा समरचा पेपर आहे, समरचा जो रेग्युलरचा पेपर आहे त्या पेपरमध्ये तो क्वेश्चन होता. रूट 26. ठीक आहे, तोच क्वेश्चन मी रिपीट करतो. फाईन, माझ्याकडे तर कॅल्सी नाही आहे, तुम्ही कॅल्सी घेऊन बसू शकता. फाईन. क्वेश्चन कशा पद्धतीने असतो बघा, ते लोक मेन्शन करू शकतात बक्षळे, किंवा याला आणखी एक नाव आहे. ठीक आहे. तर या गोष्टीसाठी आपण आणखी एक नाव देऊया, त्याला इटरेटिव्ह मेथड सुद्धा म्हटलं जातं. ओके. ठीक आहे. तर त्याला भक्षण इटरेटिव्ह म्हणण्यापेक्षा ओनली इटरेटिव्ह, फक्त इटरेटिव्ह मेथड सुद्धा म्हटलं जातं. क्वेश्चन असाच असेल असं नाही की फाइंड द अप्रॉक्सिमेट रूट बाय भक्षण इटरेटिव्ह मेथड. तो सिम्पली असं पण असू शकतो, फाइंड अप्रॉक्सिमेट रूट, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ. ठीक आहे. सो इट वॉज दॅट क्वेश्चन रूट 26 बाय भक्षण इटरेटिव्ह म्हटलं होतं. आपण बाय इटरेटिव्ह मेथड म्हणूयात. बाय इटरेटिव्ह मेथड. आणखी एक गोष्ट या ठिकाणी, हे काय नसतं, सिम्पली वन इटरेशन. वी नीड टू कॅरी सिम्पली वन इटरेशन. ओके. ठीक आहे. आता या क्वेश्चनला टॅकल करण्यासाठी सर्वात सिंपल वे, फर्स्ट तुम्ही काय करा, रूट 26 ही जी काही व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेटर मध्ये बघून घ्या, म्हणजे जो काही क्वेश्चन आपल्याला दिलेला असेल. ठीक आहे, ती व्हॅल्यू आधी बघून घ्या.
√26 मी पण पाहतो कॅल्सी मध्ये किती आहे. 5 पॉइंट समथिंग यायला पाहिजे. ओके 5 पॉइंट आन्सर काय असणार आहे 5.099019514 असं काहीतरी आन्सर आहे. ठीक आहे दिस इज मोस्ट ॲक्युरेट आन्सर. आता आपल्याला हेच आन्सर मिळेल असं नाही तर आपल्याला 5.099 आहे तर आपल्याला 5.098 किंवा 5.099 किंवा 5.0991 ठीक आहे किंवा 5.1 सुद्धा येऊ शकतो 5.10 वगैरे तर अप्रॉक्सिमेट आन्सर तेवढा आन्सर ऍक्सेप्टेबल आहे. ठीक आहे आवाज येतोय ना सर्वांना मला मेसेज येतो की आवाज येत नाही म्हणून. मग आता या क्वेश्चन साठी आपल्याकडे काही फॉर्म्युले आहेत तर ह्या क्वेश्चन मध्ये यामध्ये काही गिवन पार्ट आपल्याकडे गिवन एवढाच आहे √26 हा क्वेश्चनच दिलेला आहे या ठिकाणी एक तुमच्याकडे व्हॅल्यू आहे जी रूटच्या आतमधली व्हॅल्यू आहे 26 हा नंबर आहे आपल्याकडे. सो भक्षण इटरेटिव्ह मेथड मध्ये काय आहे या नंबर वरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. हा जो काही नंबर आहे या नंबर वरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. ही जी काही व्हॅल्यू आहे एवढे आवाज कशाचे येत आहेत. ओके हा जो काही नंबर आहे 26 या नंबर वरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. एवढीच आपल्याकडे गिवन इन्फॉर्मेशन आहे. बक्षणीमध्ये हा जो काही नंबर आहे त्यासाठी आपल्याला यस म्हणायचं आहे. यस आहे ओके आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे रूट ऑफ यस. ठीक आहे आपला जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला या यस साठी बनलेला आहे. ओके सो फॉर्म्युला काय असणार आहे रूट एस इज इक्वल टू समथिंग. आता तो समथिंग काय आहे याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. ओके रूट एस इज इक्वल टू फॉर्म्युला लक्षात ठेवायला काही फारसा अवघड नाही आहे. ए मायनस पी स्क्वेअर अपॉन 2a हाच फॉर्म्युला वापरा दुसरा कुठलाही फॉर्म्युला युज करू नका. 2a मग फॉर्म्युला लिहिल्या लिहिल्या आपल्या डोक्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन येतो व्हॉट इज ए. आपण लिहूया तिथं वेअर ए इज इक्वल टू ठीक आहे ए चा दुसरा फॉर्म्युला आहे आपल्याकडे एन प्लस पी. ठीक आहे नाउ वी हॅव फॉर्म्युला फॉर दिस एन अँड पी इंडिव्हिज्युअली. मग आपल्याकडं नेक्स्ट क्वेश्चन तेच तोच येतो की एन काय आहे पी काय आहे तर त्यांचे फॉर्म्युले देऊयात. हिअर पी इज इक्वल टू पी म्हणजे डी अपॉन 2n. okay d by 2n. So again there are two questions what is d and what is en. ठीक है so d is equal to s minus sorry s square s बरोबर s minus n square. ठीक है हे दोन व्हॅल्यू आहेत आता राहिला n what is n. n is equal nearest to yes s च्या जवळची व्हॅल्यू पण ती कशी असायला पाहिजे कम्प्लीट स्क्वेअर असायला पाहिजे. ठीक आहे दॅट इज and not just n square. Okay so here आपला जो क्वेश्चन होता √26 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे यस इज इक्वल टू 26. ओके यस कोण आहे 26 एस आहे म्हणल्यानंतर पुढची गोष्ट आपण काय फाइंड आउट करू शकतो तर एन फाइंड आउट करू शकतो. नियरेस्ट व्हॅल्यू नियरेस्ट कम्प्लीट स्क्वेअर म्हणजे काय बघा 4 कम्प्लीट स्क्वेअर आहे 9 कम्प्लीट स्क्वेअर आहे ज्याचा रूट निघतो असे कम्प्लीट स्क्वेअर. त्यानंतर 16 कम्प्लीट स्क्वेअर आहे त्यानंतर
25 इज कम्प्लीट स्क्वेअर, त्यानंतर 36 इज कम्प्लीट स्क्वेअर. आपला जो नंबर आहे विच इज 26. 26 च्या नियर नंबर कुठला आहे कम्प्लीट स्क्वेअर? 25. त्याच्या पुढचा आहे 36. 36 इज 2 अवे फ्रॉम 26. आता 26 सोपा आहे म्हणून जेव्हा मोठे नंबर्स येतात तेव्हा आपण कम्पेअर करायचं आणि काही फरक पडत नाही. तुम्ही 36 जरी घेतला तरी तुम्ही आन्सर वरती लॉन्च होणार आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी नियरेस्ट टू 26 इज 25. ओके. हिअर म्हणूयात किंवा इथं समोर लिहूयात. Therefore n square is equal to nearest complete square to 26. ओके. 26 च्या जवळचा कम्प्लीट स्क्वेअर. ठीक आहे. 25. आता आपल्याला काय काय काढू शकतो ह्याच्यावरून? या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत या दोन व्हॅल्यूज वरून आपल्याला एक गोष्ट मिळते. वी हॅव वर आपण फॉर्म्युले सांगितलेले आहेत सगळे. d इज इक्वल टू s मायनस n स्क्वेअर. Therefore d is equal to 26 minus 25. Therefore d is equal to 1. आपल्याकडे व्हॅल्यू मिळाली d is equal to 1. ठीक आहे. फर्स्ट व्हॅल्यू. ठीक आहे. डी काढल्यानंतर बघा आपल्याकडे काय काय आहे. मी आता वरचा फॉर्म्युला दाखवत नाही. डी आहे आपल्याकडे. डी काढायचं आपल्याला. आपल्याकडे काय काय होतं आपण एस पासून स्टार्ट करूयात. वी हॅव एस, देन वी गॉट एन स्क्वेअर, देन वी फाउंड डी. ठीक आहे. अजून काय अक्षर होती आठवतंय? ए एक होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पी एक होता. ओके. सो या दोन गोष्टी होत्या. ए सगळ्यात सुरुवातीचा होता, पी त्याच्यानंतर होता. ठीक आहे. सो ए साठीचा फॉर्म्युला विचार करा, पी साठीचा फॉर्म्युला विचार करा. दोन फॉर्म्युला हे असं आठवलं तरच फॉर्म्युला लक्षात राहतील. ठीक आहे. सो डी फाइंड आउट केला तर माझ्या पण लक्षात नाही. मी बघतो फॉर्म्युला. पी इज इक्वल टू डी बाय 2n आणि ए इज इक्वल टू एन प्लस पी. सो वी नीड पी फर्स्ट. ठीक आहे. जसे फॉर्म्युला उलट्या ज्या क्रमाने लिहिले होते त्याच्या अपोजिट आपल्याला डायरेक्शन मध्ये जायचं आहे. पी इज इक्वल टू डी बाय 2n. नाव वी हॅव n square is equal to 25. This shows that or therefore n is equal to 5. आपल्याला n मिळाला. आता p ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. Also we have p is equal to d by होतं का d upon 2n. ठीक आहे. Therefore p is equal to, so what is d ची व्हॅल्यू आपण काढली होती 1 upon 2n. n ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 5. Okay, therefore p is equal to 1 by 10. Therefore p is equal to 0.1. So now we got p. आपल्याकडे p आला. आता पुढची गोष्ट आहे a फाइंड आउट करायचं. Now let's find a. ठीक आहे. We have a is equal to, so what is a? n plus p. फॉर्म्युले सोपे आहेत पण तुमची विलिंग पॉवर पाहिजे त्याला लक्षात ठेवण्याची. माझी नाहीये. ठीक आहे. a is equal to n plus p. Therefore a is equal to plus what is p? 0.1. Therefore a is equal to 5.01. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणाल की जसं मी म्हणलं होतं अप्रॉक्सिमेट आन्सर 5.01 असू शकतं. पण आता लक्षात घ्या आपल्याला ऍक्युरेट आन्सर आहे 5.099. मग 5.01 जर a चीच व्हॅल्यू आली असेल अप्रॉक्सिमेट आन्सर आपलं 5.01 येणार नाही. आपलं त्याच्या बियॉन्ड जाईल. म्हणजे ऍक्युरेट आन्सर वरती आपण लॉन्च होऊया. ठीक आहे. नाव we have root s is equal to, बाकी सगळ्या व्हॅल्यूज काढल्या. आता रूट एस च्या फॉर्म्युल्यावरती जाऊयात. रूट एस इज इक्वल टू ए मायनस पी स्क्वेअर बाय 2a. ए मायनस पी स्क्वेअर बाय 2a. ठीक आहे. Therefore root s is equal to what is a? 5.01 minus p 0.1, that's a square upon 2 into a. A is 5.01. ठीक है. Therefore root s is equal to 5.01, sorry, minus
0.1 स्क्वेअर. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन करा आणि मला आन्सर सांगा काय येतं. मी पण करून बघतो. ठीक आहे, हा इथं माझ्याकडे कॅल्क्युलेटर नाही. 0.1 स्क्वेअर into 5.01. 5.01 is 1. काय आलं तुमचं आन्सर? कोणी कॅल्क्युलेट केलं का? चेक करा आन्सर काय येतं. नाही, मला दाखवायला लागला आन्सर. ओके, माझं मे बी चुकलं असेल आन्सर. एकदा चेक करा तुमचा आन्सर काय होता. तर ए चा व्हॅल्यू एक 5.1. मिनिट, एक मिनिट. हा, तेच याची व्हॅल्यू 5.1 आहे. ठीक आहे, 0 आणलेली 5.1. बाकीचे काय झोपलेत का काय? ओके, सो रिकॅल्क्युलेट करा आणि काय येतं बघा. माझ्या अंदाजे जे आपलं सुरुवातीचं आन्सर होतं, जी डायरेक्ट व्हॅल्यू आली होती, ठीक आहे, तीच व्हॅल्यू यायला पाहिजे. 5.0990 समथिंग एवढा आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे, सो 3 डिजिट घ्या, इनफ आहेत 3 डिजिट. दिस विल बी युअर आन्सर. आणि जरी नाही आलं तर हेच आन्सर अशा पद्धतीने आन्सर. या सगळ्या गोष्टी लिहा, फायनल आन्सर लिहून टाका, थोडंसं स्मार्ट प्ले करा. ओके, या पद्धतीने असणार आहे. पुन्हा आपण फॉर्म्युला एकदा रिपीट करूयात. ओके, सो आपल्याकडं रूट एस साठीचा फॉर्म्युला असणार आहे. रूट एस इज इक्वल टू ए मायनस पी स्क्वेअर बाय 2a, where a is equal to n plus p, where p is equal to d by 2n, where n is equal to, sorry, d पाहिजे आधी, where d is equal to s square minus, not s square, s minus n square, and finally n is equal to nearest, n square is equal to nearest to s, nearest complete square म्हणूया. ठीक आहे, cs, nearest complete square to s. ओके, या पद्धतीने या पद्धतीने फॉर्म्युले असणार आहेत. सो याच्यामध्ये सगळ्यात क्रुशियल रोल जो आहे या फॉर्म्युल्यांचा रोल आहे. बस, बाकी काही नाही. हे फॉर्म्युले ज्याला पाठ असतील त्याच्यासाठी हे 4 मार्क त्याच्या खिशात आले. ठीक आहे, सो हे आहे बक्ष्या इटरेटिव्ह मेथड. ह्या फॉर्म्युल्यांना सोडून दुसऱ्या कुठल्याही पद्धतीच्या फॉर्म्युल्यांच्या नादी लागू नका. ओके, सो लेट्स मूव टू सम अदर सेक्शन. ठीक आहे, आणखी कोणाला काय डाऊट होते तुम्ही सांगू शकता अनम्यूट करून. सिव्हिलचे जे स्टुडंट्स होते आज डाऊटसाठी आले होते असं मला अभ्यंकर मॅडम बोलल्या होत्या. तर कोणाला काही डाऊट्स असतील विचारू शकता. दुसऱ्याही कोणाला डाऊट असेल तर विचारा, मी 2 मिनिट देतो तुम्हाला. अदरवाईज मी दुसऱ्या क्वेश्चन वरती जातो ना. थोडस आपण ह्याच्यावरती जाऊयात, आणखी न्यूमेरिकल मेथड्स मधले काही क्वेश्चन्स आहेत त्यावरती जाता येईल आपल्याला.
Sir, Hmm. so if my answer is coming like 5.1, is that right or wrong? 5.1 वरतीच येतं ना आपलं 5.1 इथंच आलेलं आहे. ठीक आहे. सो 5.1 राईट आहे आन्सर बट नॉट ॲक्युरेट. We don't need accurate answer. We need approximate answer, but approximation should be like a approximation. Okay. So we are getting value of A that is 5.1. So use scientific calculator and use at least 4 digit to calculate that answer. आणखी क्वेश्चन पाठवलाय DY do that. अरे तुम्ही डेरिव्हेटिव्हचे क्वेश्चन करू नका. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मध्ये जे आयस्क्रीमचे क्वेश्चन पेपर आहेत त्यामध्ये डिफरन्सिएशनचे क्वेश्चन्स आहेत. ते क्वेश्चन्स करू नका. डिफरन्सिएशनचे क्वेश्चन ओळखायला तरी शिका की डिफरन्सिएशनचे क्वेश्चन आहेत. आणखी काय डाऊट्स? So there's a question of integration of e raised to x into sin x. इंटिग्रेशन ऑफ E raised to x into sin x. क्वेश्चन केलाय आपण. बाय पार्ट्स ने क्वेश्चन होतो हा. ओके. So here there are two functions which are totally different function. Let I equals to integration of e raised to x into sin x. E raised to x exponential function and sin x is trigonometric function. We have pattern for such type of question as LIATE, L for logarithmic. So whenever we are having any exponential function in our question, so with that exponential function at n, and we are getting questions in only two multiples, that is u into v. We are not getting question like u into v into w. Okay, so if there is any exponential function, then keep that function second and then rewrite that question. Then 4I equals to integration of sin x into e raised to x dx, because here one function is a differentiable function and one function is integrable function. Okay, so what we are doing in differentiation, we are doing reducing things in differentiation and we are increasing things in integration. Okay, so to solve such questions, we need a function which cannot be expanded in integration or which allow us to keep it is as it is or keep it reducing while integrating. And in differentiation, we need a function which at least change sometimes. Okay, so here if we try to differentiate this e raised to x, we will get e raised to x. It is like a store. If we try to integrate the sin x, we will get sin x itself. So we will get cos x itself. Means we are getting some trigonometric function at that place. मग अशा ठिकाणी म्हणजे काय करायचं आहे की एक फंक्शन तुमचं डिफरन्शिएबल, एक फंक्शन तुमचं इंटिग्रेबल. जेव्हा तुम्ही ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढाल डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स, विल गेट ई रेस टू एक्स. रोल ऑफ डेरिव्हेटिव्ह इज टू रिड्यूस. रिड्यूस होतोय का इथं? रिडक्शन होतंय का? तर होत नाही रिडक्शन. सो डोंट डिफरन्शिएट दिस थिंग, इंटिग्रेट दिस थिंग इन्स्टेड ऑफ दॅट इंटिग्रेट दिस थिंग. सो आपण काय करतोय, एल आय टी ने त्याचं फॉर्मॅट चेंज करतोय. Now this is u and this is v. Here we have integrating by parts. Now integrating by parts, you should write this thing. We have kindly mention formula here. Integration of u into v dx is equal to u integration of v dx. The same thing occurs repeatedly in this formula. Okay, integration of u integration of v dx minus integration of, this is big integration of d by dx of u, that is u dash, integration of v dx and this dx for the bigger integration. Okay, so here we can state u is equal to sin x and v is equal to e raised to x. Okay,
Therefore, let's rewrite this I is equal to, use this formula for your answer. Sin x integration of e raised to x dx minus integration of d by dx of, so don't use direct derivative at this place. Okay, d by dx of sin x into integration of e raised to x dx with respect to x. Therefore, I equals to sin x. The integration of e raised to x is e raised to x itself. Integration of derivative of sin x is cos x. E raised to, integration of e raised to x is e raised to x with respect to x in this dx. Okay. So now here again we need to integrate this whole function by parts, because here again there are two functions uh, which are totally different type of functions. So we need to integrate this second section by parts. So let's rewrite this question as I is equal to sin x into e raised to x minus, let this be I1. Now let's solve for this I1. Now let I1 is equal to integration of cos x into e raised to x dx. It is already in LIAT. Okay. So मी मधला स्टेप स्किप करतो, इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स वगैरे बाकी सगळ्या गोष्टी लिहाल. Now integrating by parts, we will get I is equal to, again here we have formula for u into v dx. So I1 is equal to, this is cos x is u and this is v. Okay. So let's integrate this by part. Cos x, first rewrite the whole equation in by parts form. Cos x integration of e raised to x dx minus integration of d by dx of cos x into e raised to x dx with respect to x. Okay. Therefore, I1 is equal to cos x into e raised to x minus integration of the derivative of cos x is now minus sin x into e raised to x again dx, this dx. Okay. Therefore, I1 is equal to e raised to x into cos x minus, this minus minus will become plus integration of the sin x into e raised to x dx. So now this is repeating thing, recurring thing. So we cannot do this all the day. Okay. So we are getting our original question at this place. Integration of sin x into e raised to x dx. So we can use our I to substitute here. Therefore, I1 is equal to e raised to x into cos x plus I. So this is our equation 1. Okay. And let this be the equation number 2. Substituting this value of I1 in equation 2, we will get, now from equation 2, we get I is equal to, so what is our equation 2? Sin x into e raised to x, that is e raised to x into sin x minus I1 minus, this is our I1, e raised to x into cos x plus I. Therefore, I is equal to e raised to x into sin x minus e raised to x into cos x minus I. This minus I will become plus I here in LHS. Okay. So let's transfer that minus I to LHS. Let's take e raised to x common. So we can write it as sin x minus cos x. You can keep it as it is. So 2y is equal to e raised to x into sin x minus cos x. Therefore, I is equal to 1/2 e raised to x into sin x minus cos x. Okay. This is our answer. You can write it as e raised to x into sin x dx, integration of e raised to x into sin x dx is equal to 1/2 e raised to x into sin x minus cos x. Okay.
बाय पार्ट्स वरती कंपल्सरी क्वेश्चन आहे. खूप साऱ्या गोष्टींवरती कंपल्सरी क्वेश्चन आहे. ठीक आहे. ओके. आणि मोड ऑफ ठीक आहे. थोडासा प्रोबॅबिलिटीच्या क्वेश्चन वरती येतो. मला एक दोन प्रोबॅबिलिटीचे पण विचारले होते डाउट्स. ठीक आहे. अं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन आहे. कंपनी will be manufactured by the company will be defective one upon 10. If 12 such paints are manufactured, find the probability that. Okay, there is one more question. If 5% of the electric bulb manufactured by company are defective, use Poisson's distribution to find the probability that a sample of 100 bulbs. आता मला वाटतं प्रोबॅबिलिटी मध्ये तुम्हाला फॉर्म्युला यूज करायला काही अडचण नाही. फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. प्रॉब्लेम जो आहे तो एक्झॅक्टली ऍटलिस्ट ऍट मोस्ट या गोष्टींसाठी कॅल्क्युलेशनचं पार्ट तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो मी त्या गोष्टींवरती थोडंसं कॉन्सन्ट्रेट करतो. ठीक आहे. आता या ठिकाणी प्रोबॅबिलिटी दॅट अ पेन मॅन्युफॅक्चर्ड बाय द कंपनी विल बी डिफेक्टिव्ह. प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्ट दिली आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्ट इज गिवन विल बी 1/10. ठीक आहे. सर्टन अमाऊंट ऑफ पेन मॅन्युफॅक्चर्ड केलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला गोष्ट 12 सच पेन्स आर मॅन्युफॅक्चर्ड. नंबर ऑफ पेन्स इज इक्वल टू 12. 1/10 म्हणजे 0.1. प्रोबॅबिलिटी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही खूप मोठ्या मिस्टेक करताय. मी प्रीलियमच्या क्वेश्चन पेपर मध्ये बघतो. प्रोबॅबिलिटी किती 17.8, प्रोबॅबिलिटी किती 560 पॉईंट समथिंग. असं कसं येऊ शकतं? प्रोबॅबिलिटी लाईज बिटवीन 0 to 1 याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी असणार आहे. और 0% to 1%. पर्सेंटेज 100 ला एक्सीड करत नाही. ओके. सो प्रोबॅबिलिटी त्या रेंज मध्ये असणार आहे. नंबर ऑफ पेन्स किती आहे तिथं? नंबर ऑफ पेन्स 12 सच पेन्स आर मॅन्युफॅक्चर्ड. ठीक आहे. या ठिकाणी दोन ज्या व्हॅल्यू आहेत, दिस इज प्रोबॅबिलिटी पी इज इक्वल टू 0.1. नंबर ऑफ पेन एन इज इक्वल टू 12. ओके. अगेन सम टू फाइंड पार्ट. याच्यामध्ये काय आहे टू फाइंड? कोण आत बाहेर करायला लागलाय इथे? तुम्ही एंड पर्यंत कसे लेफ्ट होत आहे जॉईन? मला कळत नाही. फाइंड एक्झॅक्टली टू विल बी डिफेक्टिव्ह. ओके. दोन डिफेक्टिव्ह असतील. एक्झॅक्टली टू. ह्या वर्ड्स वरती खूप कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. बॉम्बचा जो क्वेश्चन होता, बॉम्बच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलं होतं की व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रॉइंग ब्रिज. बघा थोडस याच्यातून काय म्हणूया डायव्हर्जन होईल. पण टू बॉम्ब्स नीड टू डिस्ट्रॉय ब्रिज. आता काही लोकांनी लॉजिक काय लावलं माहिती का? 2 बॉम्ब डिस्ट्रॉय करायला ब्रिज पुरेसे आहेत. याचा अर्थ तुम्ही तिसरा बॉम्ब टाकणारच नाही. तर लक्षात घ्या प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस किती येतं? प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग अ बॉम्ब इज इक्वल टू 0.4. म्हणजे 40%. तुम्ही फक्त 2च बॉम्ब टाकले. 2 बॉम्ब टाकल्यानंतर 40%च प्रोबॅबिलिटी आहे की तुमचा बॉम्ब जो आहे
तो टार्गेटवरती हिट होईल. 60% प्रोबॅबिलिटी तुमचा बॉम्ब टार्गेटवरती हिट होणार नाही. सो यू नीड टू नंबर ऑफ बॉम्ब. ठीक आहे. बंद करा, आवाज बंद करा तुमचे. ठीक आहे. तर या ठिकाणी नंबर ऑफ बॉम्ब्स किती दिले होते? 6 बॉम्ब्स ड्रॉप केले. तुम्हाला 2 पेक्षा जास्त बॉम्ब ड्रॉप करायला लागतील. आता 6 बॉम्ब्स ड्रॉप केल्यानंतर त्याच्यातले एक्झॅक्टली 2 बॉम्ब हिट होतील याची प्रोबॅबिलिटी विचारली होती. त्याच्यानंतर आणखी विचारलं होतं की व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रॉइंग ब्रिज. लक्षात घ्या, तुमचा 1 नंबरचाच बॉम्ब हिट होईल असं नाहीये. तुमचा 2 नंबरचा पण हिट होऊ शकतो. तुमचा 3 नंबरचा पण हिट होऊ शकतो. तुमचा कुठलाही बॉम्ब हिट होऊ शकतो. ठीक आहे. आणि असं कंपल्सरी नाहीये की जेव्हा तुम्हाला डिस्ट्रॉइंग ब्रिज विचारलंय, डिस्ट्रॉइंग ब्रिज साठी काय आहे? मिनिमम ऑर ऍटलिस्ट 2 बॉम्ब्स. या ऍटलिस्टचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे सिम्बॉलिक पॅटर्न मध्ये, ते ट्रान्सफॉर्मेशन काय होतं? दिस इज रॅन्डम. आपण काय घेतोय? सक्सेस, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस मधला जो सक्सेस आहे, आर नंबर ऑफ सक्सेसेस घेतोय. सो या ठिकाणी आर शुड ऍटलिस्ट 2 म्हणलंय. ठीक आहे. आपण थोडं वर्ड मध्ये म्हणूया त्याला. आर ऍटलिस्ट 2. या ऍटलिस्टचा जो पॅटर्न आहे तो काय येतो? आर ऍटलिस्ट म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. ठीक आहे. ऍटलिस्ट म्हणजे 2 पण चालेल आणि 2 पेक्षा जास्त तर चालेलच चालेल. मग लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही बॉम्ब ती मारताय, टार्गेट इज डिफरंट अँड ब्रिज इज डिफरंट. ब्रिजच्या आजूबाजूला किंवा ब्रिज वरती कुठेतरी एखादा पॉईंट असणार आहे किंवा तुमचं टार्गेट जे असतं ते टार्गेट जीपीएस वरती ठरवलेलं असतं. म्हणजे तुमचे एक्स आणि वाय कॉर्डिनेट जे आहेत, ठीक आहे, त्या कॉर्डिनेटने टार्गेट ठरवलं जातात. म्हणजे तुमचा बॉम्ब टार्गेटवर हिट होण्याची प्रोबॅबिलिटी आहे, ब्रिज डिस्ट्रॉय करण्याची प्रोबॅबिलिटी नाही आहे. मग तुम्ही जेव्हा ब्रिज डिस्ट्रॉय करण्याची प्रोबॅबिलिटी काढताय तेव्हा तुम्ही 2 आणि 2 पेक्षा जास्त कन्सिडर करायचे. म्हणजे आपल्याला ही गोष्ट फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. तुम्ही कुठले ऑनलाईन आन्सर रेफर करत असाल, ओके, तर काही ठिकाणी हे चुकीचं दिलेलं आहे कन्सेप्ट आणि काही ठिकाणी याचे आन्सर चुकीचे दिलेले आहेत. ओके. आर इज ग्रेटर दॅन 2 और या ठिकाणी तुम्ही काही लोकांनी लॉजिक काय लावलंय? डिस्ट्रॉइंग ब्रिज म्हणजे आर इज इक्वल टू 2च पाहिजे. आर इज इक्वल टू 2. ठीक आहे. ऑनलाईन जी काही गोष्ट असते, ऑनलाईन प्रत्येक गोष्ट खरी नसते. हे लक्षात घ्या. ऑनलाईन म्हणजे नॉट दिस लेक्चर. ऑनलाईन म्हणजे जे इंटरनेट वरती आहे. ठीक आहे. या सगळ्याच गोष्टी ऍक्युरेट असतात, अशातला काही पार्ट नाही. जीपीटी सुद्धा ऍक्युरेट देतं, अशातलाही काही भाग नाही. इट इज मॅथमॅटिक्स, लॉजिकल सब्जेक्ट आहे हा, फिलॉसॉफिकल सब्जेक्ट आहे. तर या ठिकाणी त्या वेने विचार करायचा आहे. बाकी तुम्हाला ज्या पद्धतीने सोडवायचं तुम्ही सोडवू शकता. तुम्हाला 2च लिहायचे, आर इज इक्वल टू 2 क्वेश्चन आला, मी असंच लिहिणार म्हणलं तर लिहू शकता तुम्ही, त्याला तुमची इच्छा. ओके. सो हे चुकीचं आहे. जेव्हा तुम्हाला ब्रिज डिस्ट्रॉइंगची प्रोबॅबिलिटी विचारली जाईल, यू नीड टू फाइंड दिस थिंग. ऍटलिस्ट असायलाच पाहिजे ते. आणि मग ऍटलिस्ट आहे म्हणल्यानंतर आपण काय करतो? आर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 म्हणजे काय असणार आहे? 2, 3, 4, 5, 6. जर 6 बॉम्ब्स असतील, इथं 12 पेन्स आहेत म्हणल्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. मग एवढे काढणं पॉसिबल नाही. मग आपण काय करतो की जेव्हा प्रोबॅबिलिटी काढायची असेल, सो वी ऑलवेज ट्रान्सफर दिस थिंग in this manner. 1 minus total probability minus p of सिम्बॉल चेंज करतो. हा जो काही सिम्बॉल आहे, या सिम्बॉलच्या जागी आपण अपोजिट सिम्बॉल यूज करायचा आहे, याच्या अपोजिट. सो आर स्मॉलर दॅन 2. नाव वी कॅन फाइंड 1 मायनस, या ठिकाणी ब्रॅकेट पाहिजे. खूप लोक सॉल्व्ह करतात, हा ब्रॅकेट देत नाहीये. पी इज इक्वल टू आर स्मॉलर दॅन 2 म्हणजे पी इज इक्वल टू पी प्रोबॅबिलिटी ऑफ आर इक्वल टू 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ आर इक्वल टू 2. जॉईंट प्रोबॅबिलिटी म्हणतात त्याला. सो याचं जे काही आन्सर आहे ते हे असणार आहे. ठीक आहे. अँड यू विल गेट युअर फायनल आन्सर, प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रॉइंग ब्रिज. ओके. सो लेट्स सी दिस क्वेश्चन. एक्झॅक्टली 2 विल बी डिफेक्ट. तो पेनचा क्वेश्चन होता. एक्झॅक्टली 2 म्हणल्यानंतर काय? आर इज इक्वल टू 2 एक्झॅक्ट आहे, सो इक्वल टू साइन असणार आहे. त्यानंतर याच्यातला सेकंड पार्ट काय होता? ऍटलीस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह. ऍटलीस्ट 2 okay. So now concentrate on this at least part. R 2 तर आहे 2. सो ऍटलिस्टचा अर्थ काय असणार आहे? ऍटलिस्ट म्हणल्यानंतर या 2 गोष्टी आहेत.
आर आणि 2 आहे. ऍटलिस्ट 2 म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. 2 पण असेल, 2 पेक्षा मोठा पण असेल ऍटलिस्ट. सो ऍटलिस्ट इज आर ग्रेटर दॅन 2. मला डाऊट आहे ऍटमोस्ट चे क्वेश्चन तुम्हाला येतील यावेळेस. ऍटमोस्ट म्हणल्यानंतर लेस दॅन ऑर इक्वल टू. ओके. सो ऍटलिस्ट ग्रेटर दॅन 2 म्हणजे काय काय फाइंड आउट करायचं आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो याचा आन्सर काय आहे? सेकंड पार्ट जो आहे, फर्स्ट पार्ट तर तुम्ही काढू शकाल, इथे काय अडचण नाही. तुम्ही प्रोबॅबिलिटी ऑफ आर इक्वल टू 2 फाइंड आउट करा. सो प्रोबॅबिलिटी ऑफ आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 इज इक्वल टू काय काय फाइंड आउट करायचं याच्यात? प्रोबॅबिलिटी ऑफ 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 3 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 4 प्लस डॉट 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 प्रोबॅबिलिटी ऑफ 12 पेन्स आहेत. तर एवढे प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायचे आहेत, विच इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. मग आपण काय करतो? ही गोष्ट चेंज करतो. 1 मायनस टोटल प्रोबॅबिलिटी मायनस याच्या अपोजिट जे शिल्लक राहतं ते. ठीक आहे. तर काय शिल्लक राहतं आपल्याकडं? 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ आर. सिम्बॉल चेंज होईल. हा जो काही सिम्बॉल आहे तो सिम्बॉल काय होणार? चेंज होणार. याच्या अपोजिट सिम्बॉल आपण घेतोय. ठीक आहे. इकडे इक्वल टू साईन आहे, तिकडे इक्वल टू साईन असणार नाही. ओके. त्याचा आन्सर काय असेल? इज इक्वल टू 1 मायनस पी ऑफ आर स्मॉलर देन 2 आणि पी ऑफ आर इज इक्वल टू 1 प्लस पी ऑफ आर इज इक्वल टू 0. ठीक आहे. इकडे 2 लिहिलं का मी चुकून? इथं बाय मिस्टेकनली 2 लिहिलंय, तर 0 पाहिजे. ओके. सो पी ऑफ आर इज इक्वल टू 1 प्लस पी ऑफ आर इज इक्वल टू 0. हे फाइंड आउट करायचं आपल्याला. मग तुम्ही या दोन प्रोबॅबिलिटीज फाइंड आउट कराल. 1 मायनस NCR, n is equal to where n is equal to 12. Okay. So 12CR into P raised to this R म्हणजे किती आहे? R ची व्हॅल्यू लिहावी लागेल. R is 1. So P raised to 1 into Q raised to 12 minus 1, that is 11, plus that is 12C 0, P raised to 0, Q raised to 12. ठीक है. So we find out कराल answer. 12C1 NC1 is equal to NC 1 आणि n ह्या दोन व्हॅल्यूज तुम्हाला दिल्या होत्या, बरोबर ना? NC1 याचे आन्सर. ठीक आहे. याचं डायरेक्ट आन्सर लिहून टाकूयात आपण. NC1 12C1 किती येणार आहे? 12 इंटू P रेस टू 1 म्हणजे P, Q रेस टू 11 प्लस 12C0 काय येणार आहे? 1 इंटू P रेस टू 0 इज ऑल्सो 1, Q रेस टू 12. Easiest way to calculate this thing. Q raised to 11 कॉमन काढूया. ठीक आहे. 12 as it is, P as it is, प्लस एक Q राहतो. 12 मधून 11 बाहेर गेले. 1 मायनस Q raised to 11. सो व्हॉट इज Q? या ठिकाणी P दिलेली आपल्याला प्रोबॅबिलिटी 0.1, Q 0.9 असणार आहे. तर Q वरती काढून घ्यायचा. 0.9 raised to 11, 12 into 0.1 plus 0.9. So 1 minus 0.9 raised to 11, 12 into 1, 1.2 प्लस 0.9. ठीक आहे. यांचं ऍडिशन करा. 0.9 रेस्ट टू 11. सो 0.9 प्लस 1.2 म्हणजे काय येणार आहे बघा? 2.1. 2.1. ओके. आणि यांचे कॅल्क्युलेशन्स करून जे काय आन्सर असेल ते आन्सर ऍटलिस्टचा आन्सर असणार आहे. ऍटलिस्ट 2. ऍटलिस्ट 2 bulbs or at least 2 pens will be defective. ठीक आहे. या पद्धतीने असेल. ओके. आणि पॉइझन डिस्ट्रीब्युशन वगैरे ते देतात क्वेश्चन मध्ये की इट इज पॉइझन डिस्ट्रीब्युशन. पॉइझन डिस्ट्रीब्युशन असेल तर तुम्हाला मीन पाहिजे. जर त्यांनी मीन दिला नसेल तर त्या ठिकाणी वेगळ्या स्वरूपात काहीतरी मीन दिलेला असतो. बल्बचा जो क्वेश्चन आहे, okay, if 5% of electric bulbs manufactured by a company are defective, use Poisson's distribution to find the probability that in a sample of 100 bulbs, none is defective. 5 bulbs are defective. ठीक आहे. 5% बल्ब कसे असतात? डिफेक्टिव्ह आहेत. आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला e⁻⁵ ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो e⁻⁵ ची व्हॅल्यू दिली तर त्या व्हॅल्यू वरून आपण काय काढू शकतो? e⁻⁵ च्या व्हॅल्यू वरून m ची व्हॅल्यू काढू शकतो. m e⁻m असतो.
सो e⁻m आणि e⁻5 कम्पेअर केल्यानंतर आपल्याला कळतं की m इज इक्वल टू 5 आणि त्याच्यानंतर 5%, या 5%चा आणि 5 चा संबंध नाही. 5% ऑफ इलेक्ट्रिक बल्ब मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपनी are defective. 5% is equal to 0.05, not 0.5. हे वेगळं आहे. 0.5 म्हणजे 50%. So 5% is 0.05. Poisson distribution usually कधी यूज केलं जातं where n is larger and p is so small. So probability of success या ठिकाणी स्मॉल आहे आणि n ची व्हॅल्यू लार्जर आहे. म्हणजे किती बल्ब्स बद्दल बोलतोय आपण? 100 बल्ब्स बद्दल बोलतोय. ठीक आहे. या पद्धतीने असेल. ओके. ठीक आहे. आज आपण थांबूया तिथं. उद्या पण लेक्चर असेल. उद्या थोडंसं लवकर घेईन मी. उद्या 8:30च्या आसपास घेईन. 8:30 ते आपण काय करूयात? 8:30 ते 9:30 किंवा 8च्या आसपास घेईन. 8 ते 10 2 तास घेऊयात. उद्या मी नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर न्यूमरिकल मेथड मधला जो पुढचा पार्ट आहे, सॉल्विंग इक्वेशन्स, रेग्युलर फॉल्सी, त्याच्यानंतर बायसेक्शन मेथड आणि त्याच्यानंतर आपली तिसरी जी मेथड होती गॉस सिडल मेथड. ठीक आहे. जॅकॉबीज मेथड, या ज्या काही न्यूमरिकल मेथड्स मधल्या मेथड्स आहेत, रूट फाइंड आउट करायच्या पण आणि इक्वेशन सॉल्व्ह करायच्या पण मेथड. गॉस इलिमिनेशन मेथड येत नाही एक्झामला, विचारली जात नाही म्हणण्यापेक्षा तुमच्या सिलेबस मध्ये इन्क्लुडेड नाही आहे गॉस इलिमिनेशन मेथड. सो गॉस इलिमिनेशन मेथड वरती काय कॉन्सन्ट्रेट करू नका. सोपी मेथड ती इलिमिनेशन सॉल्व्ह करणं. जर आलंच तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता, पण तो येणार नाही. बाकी प्रत्येक मेथड वरती एक क्वेश्चन आहे. तुम्ही आपण जे लास्ट लेक्चर घेतलं त्याच्या आधीचं, त्या लेक्चरचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला नसेल, जे लेक्चर नव्हते त्यांनी तो व्हिडिओ आवर्जून पहा. क्वेश्चन पेपरचं डिस्कशन आहे, क्वेश्चन पेपरचं टोटल अनालिसिस आहे. त्या पद्धतीनेच अभ्यास करा. तुमच्याकडे आता जेवढे दिवस उरलेत त्या दिवसांमध्ये तेवढं केलं तरी पण तुम्हाला आरामात 60-70 मार्क्स स्कोअर करता येतील आउट ऑफ 100. जे काहीच केलं नसेल तरी पण एवढे मार्क्स स्कोअर करू शकता. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचा असं विचार करा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे. होऊयात आपण. रेकॉर्डिंग येईल. रेकॉर्डिंग आलं की मी तुम्हाला लिंक पाठवतो त्याची. अजून पण लॉबी मध्ये थांबतायत, काय करत नाही. ओके, लेफ्ट होऊ शकता. स्टॉप हिअर. गुड नाईट.